तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज घरातून निघालेलो मित्रांनो आणि आज आपण चाललेलो आहे गोडाऊनला. आणि आज आपल्याला थोडासा उशीर झालाय, म्हणजे 10 वाजले. तर चला इथं टाइम ना घालवता आपण पोहोचू गोडाऊनला पटकन आणि बघू काय मटेरियल आलंय आज गोडाऊनला. तर चला इथून निघू. इथनं मित्रांनो इकडे मटेरियल आलेलं आहे जास्त, त्यामुळे आपण शॉर्टिंग करू, कारण की पोरं गाडी लोड करण्यात बिझी आहे. त्यामुळे आपण शॉर्टिंग करू. आपल्याला एक 40 बॉक्स घेऊन जायचे, त्याचं वजन काहीच नसतं, याच्यात बॅग आहे. तर चला साठवू आपण आणि निघू. इथं मित्रांनो इकडे लागली वाट महामाची. इकडे आलाय छोटो, आताच आलाय. आता छोटो भाई हेल्प नाही कर रहा है आणि इकडे महामाची वाट लागत राहिली पुरेपूर. इकडे सेट जी आले का सेट जी गाडी गेला होता बॉक्स. मित्रांनो छोटूने आपली सेवा केली, गाडी चालू करून ठेवली. लय भारी सेवा करून ठेवली त्यांनी, गाडी स्टार्टर मारून ठेवलं त्यांनी गाडीला. तर चला निघू इथनं. आज आपल्याला लय लोड आहे, कॅम्पात जायचंय आणि पुण्यात पण जायचंय. तर चला निघू इथनं आपण पटकन. मित्रांनो आज आपण लवकर निघालेलो आहे, कारण की का तर लय घाय गडबडीत निघालो आपण, कारण की का तर आपल्याला लय घाय. आज कॅम्पातली एक डिलिव्हरी आहे, पुण्यातली एक डिलिव्हरी आहे आणि आपल्याला येताना दापोडीच्या पार्टीचा माल घेऊन यायचा, विहारला सोडायचा इंद्रायणी चौकात आणि त्यानंतर आपल्याला परत गोडाऊनला यायचंय आणि परत औंधचा माल घेऊन जायचा. तर औंधचा माल आपण आत्ता का नाही घेऊन चाललो, तर औंधचं ते घेऊन घेतात मटेरियल मित्रांनो 3च्या नंतर, 3 वाजल्याच्या नंतर मटेरियल घेतात, त्यामुळे आपण ते घेऊन नाही चाललोय. तर चला एक खाली करून येऊ आपण पटकन आणि ते पण मटेरियल घेऊन येऊ दापोडीचं आणि ते सोडू आणि मग आपण परत गोडाऊनला येऊ. तर चला मित्रांनो आता आमची एक डिलिव्हरी झालेली आहे आणि मी तेजसला पण आणलं होतं इकडं. तर एक डिलिव्हरी आमची झालेली आहे इथं. आता आपल्याला जायचे पुणे कॅम्पमध्ये. पुणे कॅम्पमध्ये 10 बॉक्स द्यायच्यात. बॉक्स मित्रांनो काहीच जड नाही, काहीच तुम्हाला सांगतो लईत लई फक्त 3 ते 4 किलो आहेत. किती रे? 3 ते 4 किलो आहेत फक्त बास. त्याचे इथं पटकन भेटले आणि पटकन निघालोय आता. तर चला आपण पुणे कॅम्पात पोहोचू. तर मित्रांनो आम्ही आलोय पुणे कॅम्पात. तर आम्ही आलोय ते पुणे कॅम्पाच्या अलीकडे HP पंप आहे ना, त्याची इथं आलोय. तर इथून पुढचा ब्लॉक तेजस करण. तर तेजस दाखवून तुम्हाला, तेजस दाखवून तुम्हाला गाडी खाली करताना, बिडी खाली करताना, पोस्ट पीस घेताना ठीक आहे मी दाखवतो. सो बघू आता पण जाऊया. तर आपण कुठे जायचं इथून? एक अर्धा किलोमीटर, अर्धा किलोमीटरवर जायचं आहे. बघू आपण तिकडे गेल्यावरती मी एक शूट करून दाखवणार ह्याच्यामध्ये. सो चला भेटूया तिकडं. मित्रांनो वाईल्ड क्राफ्टमध्ये आपल्या इथं कॅम्पस गाडी खाली झालेली आहे आणि आपण निघालेलो आहे. तर आपल्याला जायचे दापोडीत. दापोडीतून जाऊन मग आपल्याला तिकडनं मटेरियल घ्यायचे, ते सोडायचे इंद्रायणी चौकात विहारला. तर तिथपर्यंतच मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर दुसरा ब्लॉग चालू करणार आहे मी, कारण की दुसरी एक डिलिव्हरी आहे आऊटची. तर ती तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. इथं फक्त तुम्हाला विहारची इंद्रायणी चौकापर्यंतच बघायला भेटेल. तर चला पोहोचू आपण दापोडीत, मटेरियल घेऊ आणि विहारला पोहोचू. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलोय दापोडीत. तिथं दापोडीत आंबेडकर पुतळा आहे तिथं. तर आपल्याला जायचे कंपनीत. तर कंपनीतून आपल्याला थोड्या स्टॅशा घ्यायच्यात, पटकन घेऊ आणि पटकन निघू, कारण की 2 वाजले आहेत. तिकडं परत मटेरियल घेऊन आपल्याला औंधला यायचे. तर चला इथनं पटकन मटेरियल उचलू. आपण इकडं मटेरियल घेऊन निघालेलं आहे आणि आपण आलोय फुगेवाडीत. तुम्ही बघू शकता फुगेवाडीचा मेट्रो स्टेशन. तर आपल्याला जायचं इंद्रायणी चौकात. इंद्रायणी चौकात मटेरियल जायचं. तर चला पटकन पोहोचू. तर आता काय बोलू, जाऊ दे थोडा. गरमी एवढी झाली ना मित्रांनो, ते मूड खराब होत राहिलाय गरमीनी. मूड म्हणजे एकदम आभाळ आलंय, त्यात गरम गरम होते. तर असं डोकं फिरत राहिलंय ना माझं. तुझं फिरतंय का? मला गरम होतं भरपूर, पण आता काय करायचं नाही, गरमीने यारले डोकं फिरतं. जाऊ द्या चला आपण जाऊ. मित्रांनो आम्ही आलोय तिकडे इंद्रायणी नगरमध्ये विहारला. तर चला गाडी खाली करू. तर मित्रांनो आपलं इंद्रायणी चौकात मटेरियल खाली झालंय आणि मला येत राहिले टेन्शन का की कारण की अजून एक ट्रिप आली. तर त्याचं मटेरियल आहे भोसरीचं आणि चिंचवडचं. तर पहिलं आता आपल्याला जावं लागेल ते GR एंटरप्राइजेसमध्ये, ते लोड करावं लागेल. त्यानंतर त्यांची डिलिव्हरी करावं लागेल भोसरीतले आल्यानंतर आपल्याला जावं लागेल चिंचवडला एक्सपी इंडियाचं घेऊन. तर मॉलला खाली करावं लागेल, मग चिंचवडमधली करावं लागेल डिलिव्हरी. मला येत राहिलंय टेन्शन मित्रांनो, कारण की इकडं वाजले 3, त्याच्यामुळे मला येत राहिले टेन्शन. त्याच्या टेन्शन परी बसलेला इथं. इकडे 3 वाजले फक्त. 3 कुठं वाजले? तेच 2:45. पण टाइम तर झालाच आहे ना, 3 वाजायला किती 15 मिनिटं राहिले. तर मला त्या गोष्टीचं एक टेन्शन येत राहिले ना. जाऊ द्या चला जाऊ आपण इथं. मित्रांनो आम्ही आलो इकडं लोडिंग पॉईंटला GR एंटरप्राइजेसला. तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आपल्याला इथनं गाडी लोड करायची.
दरवेळेस सारखं. तर चला गाडी लोड करून छोटू गोळ करत राहिले. त्याला मला सांगतो मी 26चा लॉट आहे इकडे, 26च्या लॉट मधले तो नाही म्हणतोय. हो का? किती नंबर आहे? ये डाल दो ना फिर इसी को. हे बघ हे 26 का आले. तुला बडा क्यों कर रहा है? चल चल जान दे. आपण मटेरियल लोड केलेलं आहे JR एंटरप्राइजेसचं आणि XP इंडियाचं पण. तर आपल्याला XPचं मटेरियल सध्या टाइम संपलेला आहे, तर ते उद्या सकाळी आपण खाली करू. ते बघायला भेटेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि आपण एक चिंचवडची डिलिव्हरी करू KSB चौकातली आणि एक भोसरीतली एक डिलिव्हरी करू. तर त्या 2 डिलिव्हरी आहेत आपल्याला. तर XP इंडियाचं आपण उद्या खाली करू. ते आहे चिंचवडचं मटेरियल. तर चला हे 2 खाली करू आणि हे मटेरियल राहू देऊ गाडीतच XPचं, ते उद्या सकाळी खाली करायला जाऊ. तर चला मित्रांनो भेटू KSB चौकात. मित्रांनो इकडे झालेली आपली गाडी खाली ही सब कंपनी म्हणून. तर चला आपण आता पोहोचू घरी मित्रांनो. आता आम्ही आहे MIDC मध्ये थांबलो होतो जरा, तुम्ही पाहू शकता इथं. आता आम्ही डिलिव्हरी वगैरे करून आलो आहे. त्या काय कोणती कंपनी होती ते इसब कंपनी असं काहीतरी नव्हतं कंपनीचं. सो आता आम्ही इथं बसलो होतो कारण की आम्हाला एडिटिंग वगैरे करायची होती मोबाईलमध्ये, कारण की याला 8 वाजता ब्लॉग सोडायचा आहे हा. सो मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याच्या. आणि चला मित्रांनो इथं सेंड करत आहे. बाय.